हाय नमस्कार आणि सर्वजण कसे आहात? चांगलेच असायला अपेक्षा आहे. तर मी आले होते गावी, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि मी गावात आल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी आलते ह्या मंदिरात, पण त्याच्यानंतर मला आत्ताच यायचा मौका मिळाला, ते पण तुमच्यामुळे यूट्यूब फॅमिलीमुळं. कारण मी तुम्हाला दाखवू शकते की इथं जे मूर्ती आहे ती एक बैलाची आहे आणि आमची गावची यात्रा असते ती बैलाचीच असते बरं का. आणि ह्या गावाचं महत्त्व जर म्हटलं तर खूप मोठं आहे. कारण मला तर अजून ऐकण्यात असं कुठंच आलं नाही की कोणत्या गावात असं सीतेचं मंदिर वगैरे आहे. रामाची मूर्ती सगळीकडेच असते, पण सीतेचं मंदिर आपल्याला ठराविक ठिकाणी किंवा मला वाटते भारतात काही कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या गावातच असेल. तर आमचं गाव खूप पुण्यवंत आहे असं समजावं लागेल, कारण आमच्या गावात आहे सीतेचं मंदिर आणि मी तुम्हाला सगळ्यांना ते दाखवणारच आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला आमच्या गावातील मंदिरातील ही बैलाची मूर्ती दाखवते आणि यात्रा आहे आमची ती चला कंटिन्यू बघूया आपण व्हिडिओ. तर बघू शकता किती सुंदर सजावट केलेली. तर आमच्या गावातील यात्रा आहे शिरटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर गावातील यात्रा आहे ती बैलाचीच असते. तिथं जे मेन गाव आहे तिथं मातीची मूर्ती बनवण्यात येते, पण मला पण ॲक्च्युली माहीत नाही, पण असं वाटतं की स्थायिक इथं स्थापना केलेली असेल. आणि पहिल्यापासून आहे, तुम्ही बघू शकता किती छान कोरीव काम केलेलं आहे आणि सजावट एकदम मस्त अप्रतिम. आणि मंदिरात जी शांतता आहे ते माझ्या आवाजावरून तुम्हाला समजेलच. ही आपली मयूर प्रशिका वगैरे आहेत, ती खेळत आहेत, दाजी तिकडे बसलेले आहेत आणि तुम्हाला कंटिन्यू दाखवते आपले सीतेमातेचं मंदिर आणि त्यांची मूर्ती. बघा, सर्वांनी लाईव्हमध्ये दर्शन घ्या, किती छान वाटते मूर्ती, अप्रतिम सीतामाता आहे ही. गीताबाई सीता नाव आहे, गीताबाई हिरू शिंदे यांनी दिलेले आहे. सीतामाताचंही दिलेलं आहे. इतिहास काळामध्ये म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला ही गोष्ट सांगितलेली आहे, तीच तुम्हाला मी सांगते. त्यात किती सत्यता आहे हे मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की कसं झालं होतं की सीतामाता जेव्हा वनवासाला निघाली होती तेव्हा श्रीराम जे होते प्रभू ते पुढे गेलते आणि त्यांच्या मागं आपली सीतामाता होती. आणि अंधार झाल्यामुळे त्याने एक दिवस वास्तव ह्या गावामध्ये केलेला आहे. एक दिवस वास्तव आपल्या गावामध्ये केलेला आहे. म्हणजे शिरटे गावामध्ये एक दिवस ते राहिले होते अंधार पडल्यामुळं, आणि त्यामुळे त्यांचं मंदिर इथं मंदिराची स्थापना करण्यात आली आहे असं पूर्वज आमचे सांगतात. किंवा ह्या गावातील जे वयस्कर आहेत ते आपल्याला एक कथा, आपण म्हणतो की एखादी कथा आपल्याला ऐकतो, तशी एखादी कथा आहे की हे अशोकवन होतं म्हणे. अशोकवनचा एक भाग होता आणि सीतामाता कुठेतरी वनवासाला निघताना त्यांचा एक दिवस इथं मुक्काम झाला असल्यामुळे त्यांनी इथं स्थापना या मंदिराची केलेली आहे. आणि इथून जर पुढे गेला तर बहे हे गाव आहे आणि बहे गावामध्ये रामलिंग बेट आहे, तिथं रामाचं हनुमानाचं मंदिर आहे आणि रामलिंग बेट रामाने तिथं वास्तव केलेलं आहे असं सांगण्यात येतं. त्यामध्ये किती सत्यता आहे हे माहीत नाही, पण इतिहास काळातील ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरून आमच्या गावामध्ये सीतामातेचं मंदिर आहे. जर तुम्हाला खरंच बघायचं असेल तर आमच्या गावाला नक्की विजिट द्या, नक्की या. वर्षातून दाजी मला आज घेऊन आल्यात बरं का. दाजी जरा सांगा की काहीतरी मंदिराविषयी. तुम्हीच मला गोष्ट सांगितलं आणि तुम्हाला माहिती नाही असं होईल काय? दाजीना आता क्लासेस लावायचे, बोलायचे, दाजींना बोलता येत नाही, त्यामुळे मी सांगते. मी सांगितलेली आहे अशीच गोष्ट. आणि इथं जी मूर्ती आहे मग अशी मी तुम्हाला दाखवलेली ती, तर त्यांना बसवेश्वर असे म्हणतात. आणि असंही काहीतरी कथा आहे की जर मातीची मूर्ती वगैरे यात्रेत बनवली नाही तर ह्या गावामध्ये जनावर जे आहे ते राहू शकत नाहीत, असं काहीतरी गोष्ट आहे. मला पण एवढे प्रॉपरली माहीत नाही, मोडकी तोडकी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा प्रॉपरली सगळं माहिती होईल तेव्हा आपला दुसरा एखादा व्हिडिओ तुम्हाला नक्की पोस्ट करेन. दाजींना अजून काही माहिती नाही आहे, दाजी म्हणतात मला काही माहिती नाही आहे. जेवढं मला माहिती आहे, जेवढं मला माझ्या सासऱ्यांनी सांगितलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गावाला नक्की व्हिजिट करा, कारण आमच्या गावात आहे सीतामातेचं मंदिर. चला, टेक केअर, बाय बाय.